ठाण्यातील एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला वागळे परिसरातील वागळेचा राजाचं पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून आगमन सोहळा पार पडला। गणेशोत्सव पर्यावरणपूरक असावा अशी इच्छा यावेळी शिवसेना सचिव संजय मोरेंनी व्यक्त केली आहे। लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी जळगाव नगरी सज्ज झाली आहे। गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत घरगुती बाप्पांना घरी आणण्यासाठी बाजारात गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली। अकोल्याच्या क्रिकेट क्लब मैदानात आज गणपती बाप्पांच्या सुंदर मूर्तींनी दुकानं सजली आहेत। त्यांना वाजत गाजत आपल्या घरी घेऊन जायला अकोलेकरांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। या मार्केटमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या आणि वेशभूषा केलेले गणपती बाप्पा आपल्याला पाहायला मिळतात। अकोल्यात घराघरात आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात बाप्पा विराजमान झालेत। विशेष म्हणजे अकोला जिल्ह्यातील 356 ठिकाणी एक गाव एक गणपती या संकल्पनेचा समावेश करण्यात आलाय। चांदवड येथील कला शिक्षक देव हिरे यांनी फलट रेखनातून रस्त्यांच्या व्यथा मांडल्यात। गावोगावी शहरात रस्त्यांवर पसरलेले खड्ड्यांचं वास्तव समोर आणणारी ही कलाकृती आज सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होते। खड्ड्यांचं हे ग्रहण दूर कर बाप्पा अशी प्रार्थना या फलकातून करण्यात आली आहे। येवला शहरात आज रस्त्यांवर भक्तांची वर्दळ आणि सजावट यामुळे वातावरण गणेशमय झाले। शालेय विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून झांज आणि लेझिम पथकासह भव्य प्रात्यक्षिकं सादर केली। ढोल ताशांच्या गजरात, लेझिमच्या तालावर आणि टाळ झाजांच्या निनादात शहर दुमदुमून गेलं। अमरावती जिल्ह्यात यंदा सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार आहे। अमरावती जिल्ह्यातील तब्बल 1900 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं नोंदणीकृत झाली आहेत। त्यापैकी 384 ठिकाणी एक गाव एक गणपती ही अभिनव संकल्पना राबवली जाते। पोलिसांचा बंदोबस्तही लावण्यात आलाय। देशभरात गणेश उत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठापना झाली असून भक्तांची दर्शनासाठी गर्दी होते। मुंबईत सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। मुंबईच्या राजाची प्राणप्रतिष्ठापना संपन्न झाली असून भाविकांची दर्शनासाठी गर्दी जमली आहे। मुंबईचा राजा हा गणेश गल्लीचा राजा या नावानेही सर्वत्र प्रसिद्ध आहे। मुंबईत गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या चरणी गणेश भक्त दर्शनासाठी रांगेत उभे पाहायला मिळतात। भाविक मुंबईत अनेक मोठ्या गणेश मंडळांना मोठ्या संख्येने भेट देत आहेत। अनेक घरांमध्ये पहाटेपासूनच गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना करून पूजा अर्चा करण्यात आली। रायगडच्या गोरेगाव येथील अरविंद मशेळकर यांच्या घरी पहाटेच गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। बाप्पांच्या आगमनाने चैतन्यमय वातावरण झालेलं होतं। बाप्पाच्या स्वागतासाठी मालेगाव, मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागात गणेश भक्त सज्ज झाले। शहरात बाप्पाचं वाजत गाजत जल्लोषात आगमन होण्यास सुरुवात झाली। ठिकठिकाणी यंदा 50 फुटापर्यंत मोठ्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यावर जास्त भर दिला जात आहे। पुण्यातील कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे। ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक सुरू झाली असून बाप्पाच्या मिरवणुकीसाठी पुणेकर सज्ज झालेत। पुण्यात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरातही भाविकांची गर्दी पाहायला मिळते। सध्या देशभरात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे। मुंबईसह पुण्यातील मानाच्या गणपतींची मिरवणुकांना सुरुवात झाली। ढोल ताशा पथकं सुद्धा सज्ज आहे। पुणेकर गणपती बाप्पाचं स्वागत करण्यासाठी तयार आहेत। रायगडमध्ये मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचं आगमन होत आहे। पारंपरिक वाद्य आणि गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला घरी आणताना दिसतात। आज गणेशोत्सवाचा पहिला दिवस असून आज विधिवत पूजनानं गणरायाची प्राणप्रतिष्ठापना केली जाते। नागपुरात गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेलाय। दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिरात खास सजावट करण्यात आली असून विविध रंगी फुलांनी आणि रोषणाईनं मंदिर परिसर उजळून निघालाय। नागपुरात मानाच्या संती गणपतीची पूजा करून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे। यंदा जगन्नाथपुरी मंदिराची प्रतिकृती संती गणेशोत्सव मंडळानं साकारली आहे। या मंडळाकडून दरवर्षी देशातील विविध ठिकाणच्या मंदिरांची प्रतिकृती साकारण्यात येते। लालबागच्या राजाच्या दर्शनाला लाखो भाविक येत असतात। भक्तांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून या ठिकाणी 300 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले। AI तंत्रज्ञानाचा वापर करून सीसीटीव्हीद्वारे समाजकंटकांवर नजर ठेवली जाणार आहे।
लालबागच्या राजाच्या महाप्रसादाला मुंबई पोलीस आणि मुंबई महापालिकेने विरोध केलाय। लालबागचा राजा आणि अंबानी कुटुंबियांकडून रोज 1 लाख भाविकांना महाप्रसाद देण्यात येणार होता। वाढलेली गर्दी पाहता महाप्रसादाला विरोध करण्यात आला। यामुळे भक्तांकडून नाराजी व्यक्त करण्यात येते। बोरीवली येथील कोरा केंद्र मैदानात सुवर्ण रजत अक्षर सन्मान सोहळा पार पडला। या सोहळ्यात जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अभिमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या शुभ हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सन्मानित करण्यात आलं। गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिल्याबद्दल त्यांचं नाव पवित्र ग्रंथात सुवर्ण अक्षरानं लिहिलं गेलंय। दरवर्षी मार्केटमध्ये नवे ट्रेंड येत असतात। सध्या मार्केटमध्ये गोल्ड प्लेटेड आर्ट वर्क खरेदी करण्याचा ट्रेंड आलाय। लोकांचा गणपतीत सोने खरेदी करण्याचा ट्रेंड दिसून येतोय। दिवसेंदिवस गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी लोकांची गर्दी होत असल्यानं मुंबईतले सोनारांना सांगितलंय।